ते निधी कुठच्या पक्षाला जास्ती मिळाला आहे, कुठच्या जिल्ह्याला जास्ती मिळाला आहे, मला वाटतं त्याच्यावरही बोलण्याच्या ऐवजी मी पुन्हा एकदा सांगतो, सरकारची कातडी एवढी जाड आहे, एक वेगळा निर्लज्जपणा लागतो सरकारमध्ये, की जे दोन प्रमुख वचनं आहेत तुम्ही दिलेली, लाडकी बहीण आणि कर्जमुक्ती. आता आपल्याला आठवत असेल, लाडकी बहीण मी जेव्हा बजेट सादर होतं, अर्थसंकल्प सादर होणार होता, त्याच्या आधी बोललो होतो की दिल्लीच्या बहिणी आणि महाराष्ट्राच्या बहिणींमध्ये फरक आहे. एकीकडे 2500, एकीकडे 2100, पण 2100 पण नाही, 1,500 रुपये देत जातात आणि तेही त्या लिस्टला आता कपात लागते, कट लागतं बघतो आपण. महिला कमी कमी होत चालल्या त्याच्यातल्या. मुख्य गोष्ट हीच आहे, आपण भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेला गट असेल किंवा गद्दार गट असेल, त्या तिघांचा जो वचननामा होता, जो जाहीरनामा होता, आता देखील आमदार वरुण सरदेसाई यांनी त्यांच्या बजेट मधल्या भाषणात सांगितलं, 10 प्रमुख वचनं घ्या. एक सुद्धा त्या 10 मधून प्रमुख वचन पाळलं गेलं नाही. अनेक समित्या ते बनवत असतात, पण ह्या समितीचं कधीपर्यंत अहवाल येणार? कारण प्रमुख गोष्ट हीच आहे, कांदिवलीला जी घटना घडली तेव्हा पण मी विचारलेलं होतं की जर तुम्ही कायदे वेगळे वेगळे कोर्टाचे निकाल आल्यानंतर देखील बदलू शकता, दिल्लीमधलं चीफ सेक्रेटरी अपॉइंट करायला तुम्ही कायदा बदलता, निवडणूक आयोगाचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांना देखील स्वतःकडेच सगळे अधिकार ठेवण्यासाठी कायदा बदलू शकता, सुप्रीम कोर्टातून निकालानंतर कायदा बदलू शकता, तर पीओपी साठी का नाही कायदा बदलत? आणि असं काही नाही ना की मुंबईतलं सगळं काही प्रदूषण पीओपीने होते. मी पण पर्यावरण मंत्री राहिलेलो आहे. मुंबईतलं प्रदूषण आज आपण पाहतोय, थर्मल पॉवर प्लांट असेल, इतर खूप गोष्टींमधून होते. हे आरेतली जंगल जे कापतायत, झाडं कापतायत, त्यांचे जे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर सगळे आवडते लाडके कॉन्ट्रॅक्टर जे प्रदूषण करतात त्याच्यामुळे होत आहे. आणि पीओपी साठी कांदिवलीच्याच वेळी मी विचारला होता प्रश्न, चारकोपच्या वेळी, आता पण आपण पाहतोय तोच प्रश्न मी उपस्थित करतोय, ही समिती कधी होणार, ह्याचा निकाल कधी येणार? कारण पीओपीच्या मूर्त्या काही गणपतीच्या 1 आठवड्या आधी नाही बनत, त्याच्या खूप आधी बनतात. 2-3 महिने आधीपासून बनायची पूर्ण, म्हणजे 1 वर्ष तर पूर्ण प्रक्रिया चालते. 2-3 महिने आधी हे तयार होतात. टेंडर मध्ये बघा, कोणी जर टेंडर पारदर्शकपणे जिंकत असेल, फ्री अँड फेअर पद्धतीने जिंकत असेल, मी आधी पण हे सांगितलेलं आहे, वैयक्तिक कोणाबरोबरही भांडण नाही, पारदर्शकपणा असेल त्याच्यात, तर आम्हाला काही आक्षेप नसेल. पण ह्या टेंडरचा जसं आम्ही धारावीच्या टेंडरचा अभ्यास केला, असंच ह्या टेंडरचा देखील आम्ही अभ्यास करू आणि काही याच्यात चुकीचं असेल तर ते लोकांसमोर आणू. कारण भाजपसाठी जसं आम्ही बोलतो ना, जे साईबाबा बोलायचे, सबका मालिक एक है, भाजप बोलतो सबका मालिक अदानी आहे.